नाशिक शहरात नायलॉन मांजाच्या बेकायदेशीर विक्री विरोधात अंबड गुन्हे शाखेने उल्लेखनीय कारवाई केली आहे. या कारवाईत नायलॉन मांजाचे 144 गट्टू जप्त करत 1,21,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका तरुण संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा अंबड युनिटचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सावतानगरकडून महाकाली चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्रीनिवास कॉमर्स क्लासेससमोर एका इस्माकडे प्लास्टिक गोणीत नाशिक शहरात बंदी असलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयित इस्मास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव आकाश किशन राठोड, वय 18 वर्षे 4 महिने, राहणार फ्लॅट नंबर 3-5 अदिती पार्क, पाथर्डी फाटा, नाशिक असे सांगितले. त्याच्या ताब्यातून मोनोफिल गोल्ड व मोनोकाइट कंपनीचे विविध रंगांचे एकूण 144 नायलॉन मांजाचे गट्टू बॉबिन मिळून आले असून त्यांची एकूण किंमत 1,21,800 रुपये आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार परमेश्वर वासुदेव दराडे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्यासह गुन्हे शाखा अंबड युनिटच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरित्या केली आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.